हॅलो मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला 1 वर्षाच्या मुलासाठी धोती कटिंग दाखवणार आहे। सुरुवातीला धोतीची उंची आपण 14 इंच घेतोय। आपण पूर्ण उंची 14 इथेच घेणार आहोत आणि आडव्या काठाच्या साईडला 14 अधिक उंचीच्या निम्मे म्हणजे 7, 14 + 7 अशी आपण खालच्या साईडला उंची टाकलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता काठावर काठ न ठेवता मी काठाच्या सरळ बाजूवर उलटी बाजू ठेवलेली आहे आणि पुढचं कटिंग करणार आहे। तर असं आपण 3 भाग करून घेतलेले आहेत आणि मी चॉकने इथे मार्किंग करत आहे। तर पहिल्या बाजूला आपण इथे हिपचं माप टाकणार आहे। 5.5 इंचावर मी माप टाकत आहे आणि अर्धा इंच साईडला घेऊन व्ही नेकमध्ये आपण हे कटिंग करणार आहोत। आता हे कटिंग झाल्यानंतर जे ते व्ही नेक दिलं आहे त्या साईडला आपण 2.5 इंचावर राऊंड शेप देऊन घेणार आहोत। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला खालच्या साईडला दोन्हीकडे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत। म्हणजे आपण जे 3 भाग केले त्यात सिंगल भागाकडे नाही तर 2 भाग ज्या साईडला आहे तिथे आपल्याला पहिल्यांदा चुन्या टाकायच्या आहेत। हा पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे। तुम्हाला जे चुन्या जोडायच्या आहेत ते कोणत्या साईडला जोडायच्या आहेत ते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित बघून घ्या। आपण जिथे ठेवलेलं आहे तिथे शिलाई न मारता त्या दुसऱ्या बाजूवर आपण ते चुन्या जोडून घेणार आहोत। आता हे जोडून घेतल्यानंतर हे आपलं असं दिसेल। आता या दोन्ही बाजू आपण एकमेकाला जोडून घेऊयात। पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता ही शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला हे असा कपडा दिसेल। इथे जिथे लूज आहे म्हणजे दोन्ही साईडला थोडा कपडा लूज शिल्लक राहिलेला असेल तिथे आपल्याला काठाला असं पकडून व्यवस्थित एकावर एक निऱ्या टाकून घ्यायच्यात आणि वर तिथे पकडला आहे तिथे स्टिच करून घ्यायचं आहे। दुसऱ्या साईडला पण आपल्याला सेम तसंच करून घ्यायचं आहे। निऱ्या टाकून घ्यायच्यात आणि स्टिच करून घ्यायच्यात। आता तुमची धोती अशा पद्धतीने दिसेल। आता आपण वर नेफा जोडून घेऊयात। जेवढा आपला लांबीचा नेफा बनणार आहे तेवढा कापड कटिंग करून घेऊयात आणि त्याला नेफा जोडून घेऊयात। आता मी इलास्टिक कट करून घेतलेला आहे आणि ते जोडून घेऊन कमरेच्या साईडला इलास्टिक जॉईंट करत आहे। तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या मुलासाठी घरीच धोती शिवू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अजून छान व्हिडिओसाठी बायोमध्ये माझा यूट्यूब चॅनल दिला आहे। त्या चॅनलवर जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।